नमस्कार मित्रांनो, आपण पाहणार आहात आपल्या चॅनलवरची ताजी आणि महत्त्वाची बातमी। आजची सर्वात मोठी अपडेट सोलापूर जिल्ह्यातून समोर येत आहे। अनेक दिवसांपासून उष्णतेने हैराण झालेल्या सोलापूरकरांना अखेर पावसाने दिलासा दिला आहे। सोलापूर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये पावसाची नोंद झाली असून हवामान विभागाने पुढील काही दिवसात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे। मित्रांनो, सोलापूर हा कमी पावसाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, त्यामुळे प्रत्येक पावसाची सर ही शेतकरी आणि नागरिकांसाठी महत्त्वाची असते। यावेळी अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण तयार झाले आणि काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला, त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे। सोलापूर शहरासह पंढरपूर, बार्शी, माढा, मोहोळ, मंगळवेढा आणि अक्कलकोट परिसरातही काही भागात पावसाची नोंद झाली असल्याचे वृत्त आहे। मात्र पावसाचे प्रमाण प्रत्येक ठिकाणी सारखे नव्हते। काही भागात फक्त रिमझिम तर काही भागात चांगल्या सरी कोसळल्या। हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 24 ते 48 तासात सोलापूर आणि परिसरात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात। यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। शेतकऱ्यांसाठी ही बातमी मोठा दिलासा देणारी ठरू शकते। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जमिनीत ओलावा निर्माण होण्यास मदत होईल। पेरणीची तयारी करणाऱ्या शेतकऱ्यांनाही या पावसाचा फायदा होण्याची शक्यता आहे। मात्र अतिवृष्टी झाल्यास पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी सतर्क राहणे आवश्यक आहे। दुसरीकडे शहरातील नागरिकांनीही काळजी घेणे गरजेचे आहे। पावसामुळे काही रस्त्यांवर पाणी साचू शकते। वाहन चालवताना वेग मर्यादेत ठेवा। विजांचा कडकडाट सुरू असल्यास झाडाखाली किंवा उघड्या जागेत उभे राहणे टाळा। हवामान विभागाच्या अधिकृत सूचनांचे पालन करा। मान्सून आता महाराष्ट्रात सक्रिय होत असून पुढील काही दिवसात त्याचा प्रभाव आणखी वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात अधूनमधून पावसाची सरी सुरू राहू शकतात। मित्रांनो, पाऊस तुमच्या गावात पडला का? तुमच्या भागातील परिस्थिती आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुमचा अनुभव इतर प्रेक्षकांसाठी उपयुक्त ठरेल। अशाच ताज्या, पडताळलेल्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमचे चॅनेल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मित्रांसोबत शेअर करा। धन्यवाद।